के कष्टाने कमावलेल्या धनास वंदन माझे. के कष्टाने कमावलेल्या धनास वंदन माझे, महापुरुषांनी करून गेलेल्या प्रबोधनास वंदन माझे. अरे ज्या मातीमध्ये मिळते आम्हा चळवळीची प्रेरणा, त्या पवित्र दीक्षा भूमीच्या कणा कणास वंदन माझे. त्या कणा कणास वंदन वंदन माझे. सर्वप्रथम शांतीच्या मार्गाने महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध या देशाचे संविधान देऊन गोरगरिबांना समान अधिकार दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जर माझ्या गायनातून चुकाबुला होत असतील तर आपलं लेकरू समजून पदरात घ्याल अशी मी आपणास विनंती करतो. ऐकावं काय? के सर्वाहुनी निराळा राजा जय भीम आहे. सर्वाहुनी निराळा राजा जय भीम आहे आणि जगात आजही ताजा ताजा जय भीम आहे. जे जे करतात जय भीमचा मान आणि सन्मान कीर्तिनंदा, अशाच बंधू आणि भगिनींना माझा जय भीम आहे. अशाच बंधू आणि भगिनींना माझा बुद्धाला समजतात विश्वाचा दिवा, बुद्धाला समजतात विश्वाचा दिवा आणि विश्वभूषण समजतात रामजीचा भिवा. अरे ज्या बुद्धाने दिली आम्हा शांतीची दवा, आता तोच बुद्ध या जगाला हवा, आता तोच बुद्ध या जगाला, आता तोच बुद्ध या जगाला हवा. म्हणून तो बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी, सच्चा उपासक बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ उभा राहून बोलतोय काय की माझ्या भीमा, जर तू या पृथ्वीच्या पाठीवर जन्म आला नसता तर काय झालं असतं आमचं. या कुत्र्या मांजराप्रमाणे जीवन होतं, पण तू या पृथ्वीच्या पाठीवर जन्म आला आणि या बहुजन समाजाचा उद्धार करून गेला. म्हणून तो बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी बोलतोय काय बघावं. तोडून सारी बंधने झालो या मुक्त आम्ही, तोडून सारी बंधने झालो या मुक्त आम्ही. आणि मग काय या निड्या पाखरांची, पाखरांची, या पाखरांची
नको आम्हा काशी नको ते चार धाम 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 अरे नको नको आम्हा काशी आणि नको ते चार धाम के किसी किसी को धर्म की बातें अधर्म की क्यों लगती है और एकदम कम करो कि किसी किसी को धर्म की बातें अधर्म की क्यों लगती है और महू की ठंडी हवा उनके बदन को गर्म क्यों क्या बात है अबे रिश्ते में मेरे भीम के साले और ससुर लगने वाले तुम्हें हमसे जयवेव करने में शर्म क्यों लगती है नको आम्हा काशी नको आम्हा काशी नको अरे नको आम्हा काशी नको ते चार धाम 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 अशोकजी मेश्राम यांच्याकडून 100 रुपयाचं समाधान आलं मी आणि माझी पार्टी आभारी आहे आणि सौम्य सांगोलकर याच्याकडून पण 200 रुपयाचं समाधान आलं मी आणि त्याची पार्टी आभारी आहे बघा हो काय अरे नको आम्हा काशी नको आम्हा काशी नको ते चार धाम 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 नको आम्हा काशी नको ते चार अरे नको आम्हा काशी आणि नको ते चार धाम आणि मग काय जय भीम आहे ओटी हा रमेशजी आसोले यांच्याकडून 100 रुपयाचं समाधान आलं मी आणि माझी पार्टी आभारी आहे काय बघावं जय भीम आहे ओटी जय भीम आहे ओटी अबे नको तो राम राम आहे ओटी, 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 नको तो राम राम एक खाली नावाचे इथे किती देवधर्म झाले सुभाषरावजी डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयाची धम्मराशी प्राप्त झाली मी आणि माझी पार्टी आभारी आहे बघावं काय की खाली नावाचे इथे किती देवधर्म झाले झाले की नाही झाले हे 4 मिसरी मी लिहिण्याचा प्रयत्न करतो बघावं काय की खाली नावाचे इथे किती देवधर्म झाले पण भीमाच्या पुण्याईनं आपले लोक माणसात आले अबे काय झाले चाललं आणि स्वतःले सांभाळणं आठवण नव्हतं सक्षम आज तेच लोक झोपडी सोडून महाल माडीत आले आज तेच लोक झोपडी सोडून महाल माडीत आले समृद्धी प्रमोद मेश्राम यांच्याकडून 200 रुपयाचं धम्मदान अशोक मेश्राम यांची फरमाईश आहे शिवाजी महाराजांच्या नावाने एक गाणं दादा नक्की अरे नको आम्हा काशी अरे नको आम्हा काशी रामचंद्रजी मेश्राम यांच्याकडून 100 रुपयाचं धम्मदान मी आणि माझी पार्टी आभारी आहे बघाव काय अरे नको आम्हा काशी नको आम्हा काशी नको आम्हा काशी नको ते चार धाम नको आम्हा काशी नको ते चार धाम नको आम्हा काशी नको ते चार धाम आणि आता काय जय भीम आहे ओटी जय भीम आहे ओटी नको तो राम राम आहे ओटी नको तो राम राम
सुनीताबाई पाटील यांच्याकडनं 50 रुपयाचं संबंधन आलं. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. बघावं काय त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. या निड्या पाखराची ही सलाम. आमच्या विहाराला सुनीताबाई पाटील यांचा सुद्धा फार मोठा हात आहे. हे घडून आणण्यामागे यांनी सुद्धा अफाट परिश्रम घेतले. यांच्याकडून पण 200 रुपयाचं संबंधन आणि पुष्पगुच्छा. मी आणि माझी पार्टी आपल्याला बघावं काय त्या निड्या पाखराची शेवट करतोय. बघावं काय या गाण्याचे कवी काय लिहितात. गांधीला जीवदान दिले, गांधीला जीवदान दिले, आहे तू महान. शैलेश बागडे सोनोली यांच्याकडे 100 रुपयाचं संबंधन आलं. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. बघावं काय विना गौतम पाटील मांडवी यांच्याकडून 100 रुपयाचं संबंधन आलं. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. बघावं काय गांधीला जीवदान दिलं, आहे तू महान. देवाराम पाटील यांची गाडी आमच्या या एरियामध्ये चालत असते. लोक देणं लोक आणणं यांच्याकडून पण 100 रुपये मिळाले. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. बघाव का गांधीला जीवदान दिले, आहे तू महान. उत्कृष्ट साऊंड लाभलेले आमच्या रोशन गौरव तिरंगी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. गांधीला जीवदान दिले, आहे तू महान. अरे तुझ्यामुळे आहे, अरे तुझ्यामुळे आहे या भारताची शान. राजे बडे पप्पा यांच्याकडून 500 रुपयाचं संबंधन आलं. मी आणि माझी पार्टी आहे. बघावं काय जय भीम. गांधीला जीवदान दिले, आहे तू महान.
पार्टी आपण बघाव काय माही गजबीये मिष्टी बुजरूक यांच्याकडून 100 रुपयात धमदान मिळालं मी आणि माझी पार्टी आपण बघाव काय कांदीला जीवदान दिले अरे तुझ्यामुळे आहे या बहुजनाची शान 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 तुझ्यामुळे आहे या बहुजनाची त्या मनुवादी संस्कृती मनुवाद म्हणजे माहितच असेल तुम्हाला काय मनुवाद ये सच्चाई को यारो कभी छोड़ना नहीं ये मैं लिखता हूँ ये सच्चाई को यारो कभी छोड़ना नहीं और अपने किए हुए वादों से मुख कभी मोड़ना नहीं जो लोग भूल गए मेरे भीम के एहसान को सक्षम ऐसे मक्कारों से रिश्ता कभी जोड़ना सोनोली आणि समीर निकोसे यांच्याकडून 200 रुपये मतदान मिळालं दादारावजी मेश्राम यांच्याकडून 500 रुपये मतदान मिळालं मी आणि माझी पार्टी आभारी आहे बघाव काय सुनील पिलाजी गुगल ज्यांनी देऊन पुरस्कृत केलं मी आणि माझी पार्टी त्यांना सुद्धा आभार व्यक्त करतो बघाव काय मनुवाद ज्या मनुवादाने आपल्याला धिक्कारलं होतं त्या मनुवादी संस्कृतीला केलेस तू निकामी आणि मग या निड्या पाखराची महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी जानाजी पाटील यांच्याकडून 200 रुपये मतदान मिळालं मी आणि माझी पार्टी आम्हाला बघाव काय रोजीजी मेश्राम माझा मोठा भाऊ यांच्याकडून 200 रुपये मतदान मिळाले जिला जीवदान दिले आहे तू महान तुझ्यामुळे आहे या बहुजनाची शान त्या मनुवादी संस्कृतीला केलेस तू निकामी त्या मनुवादी संस्कृतीला केलेस तू निकामी मग काय आता गीताचा शेवट करतोय कोण दादा या निड्या पाखराची तीनदा मी म्हणणार त्याच्यानंतर एकदा तुम्ही काय बोला निडी ही सलामी
बोलाल की नाही बोलाल? कोण कोण बोलणार? बाबासाहेबाचं रक्त ज्याच्या ज्याच्या अंगात सळसळत असेल तो नक्की बोलणार. आणि जो हेडग्याची औलाद असेल, त्या मनुवाद्याची औलाद असेल तो बोलणार नाही. जो 10 बापाचा असेल तो बोलणार नाही. पण जो एका बापाचा आहे तो नक्की बोलणार. काय? निण्या पाखराची, निण्या पाखराची